आणि भाषा पैशाची मध्ये आज आपल्याला म्युच्युअल फंड बद्दल बोलायचं आहे। शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करायला जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी एक पर्याय आहे, तो म्हणजे म्युच्युअल फंडाचा। आणि तुमच्या गुंतवणूक तज्ञांनी अनेकदा तुम्हाला हा पर्याय सुचवलाही असेल, कदाचित तेव्हा तुम्ही पैसे गुंतवलेही असतील। पण म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहिती आहे का? वक्त से पहले आणि किस्मत से ज्यादा कमवण्याचं ठिकाण म्हणजे शेअर बाजार। पण जर पैसे मजबूत मिळणार असतील तर त्यात जोखीमही तशीच। म्हणून मग तज्ञ आपल्याला नेहमी सल्ला देतात विचारपूर्वक आणि पूर्ण अभ्यास करून गुंतवणूक करण्याचा। पण ज्यांना शेअर बाजाराचा काहीच अनुभव नाही, वाणिज्य किंवा अर्थशास्त्राची पार्श्वभूमी नाही, इतकंच कशाला हा अभ्यास करायला वेळही नसेल तर गुंतवणुकीची जोखीम पत्करायची तयारी असूनही जर माहिती कमी पडल्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करता येत नसेल तर त्यांच्यासाठी पर्याय आहे म्युच्युअल फंडचा। इथं पैसे तुमचे, जोखीम तुमची, पण तुमच्यासाठी पैसे गुंतवणार या विषयातले तज्ञ। बाजारात असे शेकडो म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत। फ्रँकलिन टेम्पल्टन, DSP मेरिल लिंच अशी काही नावं तुम्ही ऐकलीच असतील। याशिवाय SBI, HDFC अशा बँकांचेही म्युच्युअल फंड आहेत। तुम्ही एक ठराविक रक्कम या फंडात गुंतवायची, त्या बदल्यात या फंडाचे युनिट्स तुम्हाला मिळतात। तुमचे पैसे म्युच्युअल फंड कंपनी शेअर बाजारात गुंतवणार आणि त्यांना झालेला फायदा तुमच्या युनिट्सच्या तुलनेत तुम्हाला वाटणार। असा हा म्युच्युअल फंडचा सोपा हिशोब आहे। गुंतवणूक करणारे फंड हे त्याच क्षेत्रात असल्यामुळे त्यांचा शेअर बाजाराचा अभ्यास परिपूर्ण आहे असं मानायला हरकत नाही। बाजारात दोन प्रकारचे म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत, ओपन एंड आणि क्लोज एंड। म्हणजेच ठराविक कालावधीसाठी तुम्ही एकगठ्ठा रक्कम यात गुंतवू शकता किंवा ही गुंतवणूक किती काळ ठेवायची हे तुम्हीच ठरवू शकता। म्युच्युअल फंडचा आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, SIP। SIP हा शब्द अनेकदा तुम्ही ऐकलाही असेल। म्हणजे एकगठ्ठा पैसे न गुंतवता दर महिन्याला गुंतवणुकीचा एक हप्ता तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवायचा। 10 ते 20 वर्ष तुम्ही अशी गुंतवणूक सुरू ठेवू शकता। निवृत्तीसाठी सोय करताना ही पद्धत खूपच किफायतशीर ठरू शकते। म्युच्युअल फंडच्या अनेक स्कीम्स आहेत, म्हणजे काही स्कीम्स या फक्त अव्वल 100 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात किंवा काही फक्त माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये। तुम्हाला जी स्कीम हवी असेल ती तुम्ही निवडू शकता। तुम्हाला आयकर वाचवण्यासाठी 80 CC अंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर तसे फंड्स देखील आहेत। तुमचा पर्याय तुम्ही निवडायचा आहे। पण शेअर बाजाराची ज्यांना भीती वाटते त्यांनी म्युच्युअल फंडचा सकारात्मक विचार करायला हरकत नाही। आणि शिवानी, प्रेक्षक जेव्हा आपल्याला प्रश्न विचारतात, एक कॉमन प्रश्न त्यांचा सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करायची। म्हणजे आता आपल्याला गुंतवणूक सुरू करायची आहे तर नेमकं काय करायचं, कुठे जायचं, कशी माहिती मिळवायची फंडांबद्दल? रुचिता, म्युच्युअल फंडबद्दल ज्यात आपण पॅकेजमध्ये बघितलं की तुमच्या आणि आमच्या सहमतीने एकत्रित झालेला फंड, जेव्हा आपल्याला बाजाराकडे विशेष लक्ष द्यायला वेळ नसतो तेव्हा आपल्या वतीनं म्युच्युअल फंड कंपन्या त्या बाजारामध्ये पैसा गुंतवत असतात। त्याच्यातनं झालेला फायदा तो आपल्यामध्ये पुन्हा विभागून देत असतात। म्युच्युअल फंडाच्या 40-45 पेक्षा जास्त कंपन्या आहेत ज्यांना सेबीचं रेकग्निशन आहे की या कंपन्या म्युच्युअल फंड्स आपले विकू शकतात। म्युच्युअल फंड कंपन्यांची ज्या 40-45 पेक्षा जास्त कंपन्या आहेत त्यांचे विविध ऑफिसेस असतात, त्यांच्याकडे जाऊन आपण ते म्युच्युअल फंड डायरेक्टली खरेदी करू शकतो। किमान एक रकमी टाकायची असेल तर किमान 5,000 हा एक सर्वसाधारण म्युच्युअल फंडमध्ये पर्याय असतो। एक रकमी आपण पैसे टाकू शकतो किंवा आपण कालांतराने सातत्याने करण्याची गुंतवणुकीचा जो पर्याय त्याच्यात टाकू शकतो। डायरेक्ट म्युच्युअल फंडाच्या ऑफिसेसमध्ये जाऊ शकतो किंवा ब्रोकर थ्रू सुद्धा, जो आपला एजंट असतो ज्याला इंडिव्हिज्युअल ॲडवायझर असं म्हणतात, IFA म्हणतात, आपण त्यांच्या थ्रू सुद्धा बाजारामध्ये पैसे गुंतवू शकतो म्युच्युअल फंडद्वारे। रुजुता, नक्कीच दोन पर्याय आहेत तुमच्याकडे। ब्रोकरकडनं तुम्ही हे पैसे गुंतवू शकता किंवा म्युच्युअल फंडच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म जर त्यांचा तुम्ही भरलात तर त्या तुम्हाला मिळू शकतात। अलीकडे डिजिटली सुद्धा हे म्युच्युअल फंड्स अवेलेबल आहेत, तुमचे अकाउंट ऑनलाईन तुम्ही मॅनेज करू शकता। शिवानी, हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला। दुसरा जो मुद्दा येतो की आता गुंतवणूक करायची कशी। म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये माझ्याकडे आहेत, 50,000 माझ्याकडे आहेत, ठराविक रक्कम आहे, यात ही मला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायची आहे, तर मी कशा पद्धतीने ती गुंतवू शकते?
एकरकमी जर का पैसे गुंतवायचे असतील तर आपल्याला एवढे सारे म्युच्युअल फंड कंपन्यांचे पर्याय उपलब्ध आहे आणि प्रत्येक कंपनीकडे अनगिनत अशा वेगवेगळ्या स्कीम्स आहे. मग तेव्हा प्रश्न पडतो की सुरुवात करायची तर नेमकं जायचं कुठे, की आपल्याला माहिती नाही. आपण शेअर मार्केटमध्येच कन्फ्यूज झालो म्हणून तर म्युच्युअल फंडाकडे आलो, की म्युच्युअल फंडामध्ये आपला पैसा जे जाणकार गुंतवतात त्यांना माहिती असतं. मग जेव्हा इतर स्कीम्समधनं आपल्याला आपली स्कीम निवडायची असते, सुरुवातीला गुंतवणूकदारांनी जर का पहिल्यांदा बाजारामध्ये येत असतील तर त्यांच्यासाठी यायचा पर्याय म्हणजे इंडेक्स फंड. साधारण सगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांकडे इंडेक्स फंड नावाचा पर्याय उपलब्ध असतो. इंडेक्स फंड म्हणजे काय, की आपण जे पैसे देऊ करतोय ती कंपनी सरळ सरळ ते घेऊन निर्देशांकांमध्ये असलेल्या सेन्सेक्समधल्या 30 आणि निफ्टीमधल्या 50 कंपन्यांमध्ये पैसा गुंतवते. आपल्या एका गोष्टीची एक माहिती असते की इथून 5 ते 8 वर्षांपुढे अर्थव्यवस्था ही प्रगती करणार आहे आणि अर्थव्यवस्थेचं तसंच्या तसं प्रतिबिंब हे स्टॉक मार्केटमध्ये उतरत असतं. त्यामुळे निर्देशांकसुद्धा प्रगती करेल. म्हणून निर्देशांक जेव्हा प्रगती करेल असा जेव्हा आपल्या मनामध्ये विश्वास आहे तेव्हा सरळ सरळ इंडेक्स फंडामध्ये सरळ सरळ निर्देशांकात पैसा गुंतवायचा. आणि निर्देशांकात पैसा कसा गुंतवायचा तर तो इंडेक्स फंडद्वारे गुंतवायचा. त्यामुळे पहिल्यांदा गुंतवणूक जर का करताय तर इंडेक्स फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्याच्या पलीकडे जाऊन सेक्टर वाईज सुद्धा आपण गुंतवणूक आपली करू शकतो, की आपल्याला जर कसं वाटतंय की बँकिंग सेक्टर सध्या फार जास्त वर जाऊ शकतं किंवा IT सेक्टर फार जास्त वर जाऊ शकतं, फार्मसी सेक्टर फार जास्त वर जाऊ शकतं, तर आपण सेक्टर वाईज सुद्धा गुंतवणूक करू शकतो. पण सेक्टर वाईज गुंतवणूक ही सगळ्यात जास्त जोखमीची असते, कारण की आपण जेव्हा सगळा पैसा एखाद्या त्या सेक्टरमध्ये लावत असतो, चुकून जर का ते सेक्टर नाही चाललं तर मात्र आपल्या पैशाला फार जास्त जोखीम असू शकते. त्यामुळे सेक्टर वाईज जाणं हे फार जास्त जोखमीचं आहे. सगळ्यात कमी जोखीम जर का घ्यायची असेल तर पहिल्यांदा येत असाल इंडेक्स फंड म्हणजे इक्विटी मार्केटचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर इंडेक्स फंड हा एक पर्याय असू शकतो. त्याच्यानंतर डेट फंड, लिक्विड फंड हे अतिशय कमी जोखमीचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. रुचिता, बरोबर आहे. आणि आणखी एक प्रश्न एका प्रेक्षकांनी आपल्याला यानंतर विचारलाय. पगारदार जे साधारण असतात त्यांना सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल कुतूहल सध्या निर्माण झालंय. SIP हे शब्द त्यांना माहिती आहेत, पण हे म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीने त्यांची गुंतवणूक पुढे जाणार आहे हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. हा एक अतिशय म्हणजे सर्वसामान्यांना पडणारा हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि फार चांगली गोष्ट आहे बाजारामध्ये येण्यासाठी. ज्या शब्दाचा उल्लेख तुम्ही केला तर रुचिता, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आपण पगारदार व्यक्ती असतो, जेव्हा दर महिन्याला पैसा येतो आणि एकरकमी आपल्याकडे मोठी रक्कम बाजारामध्ये गुंतवायला नसते, अगदी 100 रुपये दर महिन्याला सुद्धा आपण बाजारामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवू शकतो. त्याला आपण 6 महिन्यातनं एकदा, क्वार्टरली, मंथली, एका महिन्यातनं 2दा, अगदी आठवड्याला सुद्धा आपण जर का आपण जर का तसा फॉर्ममध्ये लिहून दिलं की आपल्याला दर आठवड्यामध्ये गुंतवणूक करायची आहे तर आपल्याला तशी गुंतवणूकसुद्धा आपल्या खात्यातनं दर महिन्यातनं पैसे आपल्या म्युच्युअल फंडमध्ये वळते होतात, आपल्या खात्यातनं निघतात, त्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवल्या जातात. जर का आपण महिन्याला 1000 रुपयाची SIP करतोय ज्याची रिस्क आपण प्रत्येकाने एक घेऊ शकतो, की दर महिन्याला जर का 1000 रुपये आपले गुंतवले जातात, आपल्या अकाउंटमधून सांगितलेल्या तारखेला 5, 10, 15, 25 अशा काही ठराविक तारखा उपलब्ध असतात किंवा आपण सांगितलेल्या त्या तारखेला सुद्धा आपल्या अकाउंटमधून पैसे वळते केले जाऊ शकतात. तेवढे पैसे आपले ते वळते केले जातील. त्या तारखेला बाजाराची परिस्थिती कशी आहे, त्या दिवशी एका युनिटची किंमत, नेट ॲसेट व्हॅल्यू NAV ज्याला म्हणतात, त्या एका युनिटची किंमत किती आहे त्याच्याद्वारे आपल्या अकाउंटमध्ये युनिट्स जमा होतात. आणि SIPचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की ज्या प्रकारे आपण सातत्याने दर महिन्याला पैसे गुंतवत असतो, बाजार कधी वर असतं कधी खालती असतं, वर असेल तर कमी युनिट्स मिळतील, खालती असेल तर जास्त युनिट्स मिळतील. ज्यावेळी आपण सातत्याने गुंतवणूक करत असतो आणि दीर्घावधीसाठी करत असतो तेव्हा आपल्याला एक सरासरी किंमत मिळत असते, जी SIPचं वैशिष्ट्य आहे. आणि जी एक साधारण जे वर खाली होत असतं त्याची सरासरी किंमत मिळाल्यामुळे ते एक फार मोठा ॲडव्हान्टेज आपल्याला SIPद्वारे मिळतं. एक ॲव्हरेज कॉस्ट आपल्याला मिळत असते, जी की एक चांगली किंमत समजली जाऊ शकते. आणि दीर्घावधीमध्ये SIP पेक्षा उत्तम पर्याय सध्या परिस्थितीमध्ये नाही. रुचिता, नक्कीच SIPचा पर्याय हा चांगला आहे पगारदार गुंतवणूकदारांसाठी, असं आपल्या तज्ज्ञांनी सुद्धा आपल्याला सांगितलंय. शिवानी, थोडा वेळ संपत आलाय पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून विचारते, कारण वैभव पाटील आपले प्रेक्षक आहेत, त्यांनी अनेकदा आपल्याला हा प्रश्न विचारलाय आणि तो म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये ट्रेडिंग करता येतं का? म्हणजे जसं आपण शेअर मार्केटमध्ये करतो तसं म्युच्युअल फंडमध्ये करता येतं का, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि करता येत असेल तर कसं?
शकता तुम्ही ट्रेडिंग म्हणजे काय, म्युच्युअल फंडचे युनिट घेणे आणि विकणे. तुम्ही नॉर्मल ऑफलाईन सुद्धा म्युच्युअल फंडच्या ऑफिसमध्ये जाऊन आज युनिट्स घेऊ शकता, आज युनिट्स विकू शकता, असं करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या उपर जाऊन तुम्ही ते म्युच्युअल फंडचे युनिट्स आहेत ते डीमॅटमध्ये घेऊ शकता. आपल्या डीमॅट खात्यामध्ये डीमॅट करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही डीमॅटमध्ये खरेदी विक्री करू शकता आणि डीमॅटमधले युनिट्स हे डेरिव्हेटिव्हजमध्ये मार्जिन म्हणून ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता. त्यामुळे हा एक पर्याय उपलब्ध आहे. पण म्युच्युअल फंडामध्ये ट्रेडिंग करायचा का, हा एक फार मूलभूत प्रश्न आहे की जेव्हा इक्विटी मार्केटमध्ये ट्रेडिंगचे पर्याय उपलब्ध आहे तर मग म्युच्युअल फंडामध्ये ट्रेडिंग करायचं कशाला. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जर का तुम्ही कन्व्हिन्स्ड असाल तर मग म्युच्युअल फंडामध्ये हे करू शकता. ट्रेडिंग म्हणजे युनिट्स विकत घेणं आणि विकणं हे तुम्ही नक्कीच करू शकता. रचिता. नक्कीच शिवानी, म्युच्युअल फंडबद्दल आज बोलण्याचा आपण प्रयत्न केला आणि धन्यवाद. तुम्ही प्रेक्षकांची प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्यांच्याशी संवाद साधलात याबद्दल. आणि यानंतर आज भाषा पैशाची मध्ये आपण इथेच थांबतोय. म्युच्युअल फंडबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न या शोमध्ये आपण केला आणि म्युच्युअल फंड असेल किंवा इतरही कुठल्या आर्थिक मुद्द्यावर जर तुमच्या काही शंका असतील त्या आम्हाला जरूर विचारा. आमचा ईमेल ID तुमच्याकडे आहेच, भाषा पैशाची @jaymaharashtranews.tv. शिवाय आमच्या फेसबुक पेजवर तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि उत्तरासाठी पहा पुढच्या शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता भाषा पैशाची. आणि भाषा पैशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.